KTN महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात KTN महाराष्ट्र न्यूज। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161A तो कॅनल पूल बनला मृत्यूचा सापळा। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161A बोदडी ते थारा दरम्यान दत्तनगरजवळ असणाऱ्या कॅनल पुलावर काल रात्री 9 वाजता किनवटहून हिमायतनगरकडे जाणाऱ्या कार्तिक शिंदे राहणारे एकंबा तालुका हिमायतनगर यांचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला आहे। त्यांच्यावर उपचार चालू आहेत। सदरील पुलाचे बांधकाम गेल्या अनेक दिवसापासून चालू असून अद्यापपर्यंत हे काम पूर्ण झालेले नाही। तसेच चालू असलेल्या कॅनल पुलावर कोणत्याच प्रकारचे दिशादर्शक फलक नसल्यामुळे सदरील अपघात झाला आहे। याआधी 4 ते 5 वेळा अपघात झालेले आहेत, परंतु सदरील गुत्तेदार या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यासाठी तयार नसल्याचे दिसून येते। सदरील कॅनल पूल मृत्यूचा सापळा बनला असून या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत व मृत्युमुखीसुद्धा पडलेले आहेत। याविषयी शिवसेना उभाटा गटाचे तालुका अध्यक्ष मारुती दिवशे पाटील यांनी सदर गुत्तेदारांना व प्रशासनाला सज्जड इशारा देत सदरील कॅनल पुलाचे काम त्वरित करण्यात यावे व या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या गुत्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेना उभाटातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशाराही मारुती दिवशे यांनी दिला आहे। 161 नॅशनल हायवे थारा दत्त मंदिराजवळ तिथं कोण केलं माहित नाही, पण कॅनलच्या पुलाचे काम चालू असताना आतापर्यंत 4 वेळेस 24 एप्रिलला, त्याच्यानंतर 1 वेळेस आणि त्याच्यानंतर 2 वेळेस आणि आज रात्रीला काल रात्रीला कार्तिक शिंदे नावाचा एकंबा तालुका हिमायतनगर किनवटहून घरगुती सामान घेऊन जात असताना रात्री 9च्या दरम्यान समोरून येणाऱ्या गाडीच्या उजेडाने त्याला बाजूचा खड्डा न दिसल्याने त्या खड्ड्यामध्ये जाऊन पुलाच्या खड्ड्यामध्ये जाऊन तो पडला आणि जखमी झाला। आज तो मरण अवस्थेमध्ये नांदेड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल आहे। माझी प्रशासनाला मीडियामार्फत एवढीच विनंती आहे की बाबा, आतापर्यंत 4 ऍक्सिडेंट झाले, त्या गुत्तेदारावर एकही गुन्हा दाखल झाला नाही किंवा कोणाला तिथं जातीनं मदत सुद्धा मिळाली नाही आणि त्या ठिकाणी आम्ही वारंवार सांगून सुद्धा की तिथे जे त्यांचे बोर्ड लावायचे असतात, वळणाचा रस्ता वापरा किंवा मग त्यांना साईडनं जे दोऱ्या बांधायच्या, हा कुठला बी नाही। हा एवढा मोठा माजोरी आहे। हा गुत्तेदार सांगतो की मी नितीन गडकरीच्या घराच्या बाजूला माझं घर आहे, अशा गलिच्छ भाषेमध्ये हा तो जनतेला बोलतो। याच्या आधी बी माननीय हेमंत पाटील खासदार असताना त्याला तंबी दिली असताना तर सुद्धा हेमंत पाटलाला सुद्धा त्यांनी अरेदावीची भाषा बोलला होता। माझी सगळ्याला विनंती आहे, प्रशासनाला, कलेक्टर साहेबाला आणि नितीन गडकरी साहेबाला सुद्धा विनंती आहे की मागील 6 वर्षापासून हे काम चालू आहे। 6 वर्षामध्ये साधा छोटा पूल बी त्या गुत्तेदाराला बांधणं झालेलं नाही, तरी आपण या गुत्तेदारावर जे कोणी ठेकेदार असेल ह्या हवेचा, त्या गुत्तेदाराच्या त्याचं जे लायसन्स आहे काळ्या यादीमध्ये टाकून संबंधित गुत्तेदारावर मनुष्य दोषाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा 20 तारखेच्या नंतर शिवसेना उभाटाच्या वतीने रस्ता रोको करून जोडे मारण्याचं आंदोलन आम्ही करणार आहोत। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा और पुढील ग्रुप पर शेअर करा।